मार्केटमध्ये महागडा मिळणारा हा मुखवास तुम्ही घरी सहज आणि स्वस्त दरात तयार करू शकता। नेक्स्ट सीझन पर्यंत स्टोअर करून पण ठेवू शकता। एखाद्या डब्यामध्ये भरून तुम्ही प्रवासामध्ये पण हा नेऊ शकता। म्हणजे ही ना एक प्रकारची चटपटीत कॅन्डीच आहे। बघा किती छान मस्त अशी कॅन्डी आपली तयार झालेली आहे। आवाजावरून बघा, आणि ही भरपूर दिवस टिकते, बघू शकता मस्त हे तयार झालेले आहे। आणि बघा रंग किती छान आलेला आहे। हा मुखवास किंवा आंब्याची ही स्टिक चांगल्या सुकल्या की अशा मस्त एअरटाईट कंटेनर मध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायची। ही रेसिपी तयार करता करता तुम्हाला एक बोनस रेसिपी पण मिळते, जे तुम्ही 8 ते 10 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि मस्त थंड थंड कूल कूल एन्जॉय करू शकता। ही पण अगदी सुपर हिट रेसिपी तुम्हाला एकदम रेडीमेड मिळते। आणि ह्या दोन्ही रेसिपी तुम्ही खाऊन आणि पिऊन वाव फील कराल। नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। कैरीचा सीझन सुरू होतोय किंवा सुरू झालेला आहे म्हणा, आणि मस्त आपण आज चटपटीत गोड असा कैरीचा मुखवास तयार करू शकतो, किंवा तुम्ही कैरीचे असे स्लाइस पण म्हणू शकता त्याला, जे तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता। अगदी अगदी म्हणजे सुपर लागते खायला हे। आणि तुम्ही जर बाहेर मार्केटमध्ये जाल ना तर 1000 रुपये किलो हा मुखवास मिळतो तुम्हाला, पण घरच्या घरी तुम्ही 25 ते 30 रुपयात तयार करू शकता। आणि आज तर मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। सो पटकन होणारी रेसिपी आपण बघूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील। रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया। इथे मी 1 किलो आंबे घेतलेले आहेत। तर चांगले कडक आंबे घ्यायचे आणि खूप आंबट आंबे नाही घ्यायचे। त्या आंब्याला मास जे आहे मगच चांगलं असायला पाहिजे, पोळ छोटी असायला पाहिजे। तशा पद्धतीचे आंबे घ्या, म्हणजे त्याच्या ज्या स्लाइस आहे ते चांगले होतात। तर आंब्याला पहिले पाण्यामध्ये 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं, म्हणजे सगळं त्याचं तेल वगैरे निघून जाते। आणि मग आंब्याला चांगलं कोरडं करायचं। आणि कोरडं झाल्यानंतर आता आपण या सगळ्या आंब्याची सालं काढून घेऊ। आंब्याच्या नख्या पण काढून घेऊ। आंब्याचे किंवा कैरीचे साल काढून झाल्यानंतर आता आपल्याला त्याचे पातळ पातळ असे काप तयार करायचे आहे। तर ते तुम्ही आपली शिलनी असते ना, आपण बटाटा वगैरे शिलतो, तर त्याने करू शकता किंवा चाकूच्या साहाय्याने करू शकता। तर तुम्ही जर त्या शिलनीच्या साहाय्याने काप केले ना, तसे परफेक्ट तयार होतात। म्हणजे जेवढे तुम्ही असे छान पातळ कराल ना, तर ते लवकर सुकतात। म्हणून मी शिलनीच्या साहाय्यानेच करून घेणार आहे। आणि जर तुम्ही चाकूने केले ना, तर थोडेसे ते असे जाडे तयार होतात, तर मग त्याचे तुम्ही पातळ तयार करू शकता। म्हणजे तुमच्याकडे तुम्हाला जे सोयीचं जाईल त्याच्याने तुम्ही करा, चाकूने करा किंवा शिलनेने करा। तर पहिल्यांदा काय करायचं ना, जो मधला पोर्शन असतो ना, जो थोडा फ्लॅट असतो, तर त्याचे पहिले काप करून घ्यायचे, म्हणजे असे छान मोठे मोठे तयार होतात। उरलेल्या कैरीचे काप कापून घ्यायचे। तुम्ही बघू शकता कैरीचे काप करताना ना, कैरी अशी छान पांढरी शुभ्र असायला पाहिजे, म्हणजे ती अशी कडक राहते चांगली। आणि इथे बघा आपले भरपूर काप तयार झालेले आहे। आणि इथे आपल्या कैरीचे काप तयार करून झालेले आहे। हे सर्व काप एखाद्या मोठ्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यात टाकून घ्यायचे, किंवा स्टीलच्या गंजामध्ये टाकायचे। दुसऱ्या याच्यामध्ये टाकू नका, कारण आंबट आहे, आंबे आहे, त्याच्यामुळे याच भांड्यांमध्ये टाकून घ्यायचं। आता अर्धा चमचा शेंदे मीठ टाकलेलं, तुम्ही नॉर्मल मीठ पण टाकू शकता। पोहे खायच्या चमच्याने हे सगळे मेजरमेंट घेतलेले आहे। 1 चमचा काळं मीठ घालून घेतलेलं, आणि अर्धा चमचा सुंठ पावडर आहे। पाव चमचा काळ्या मिऱ्याची पावडर आहे। त्याच्यामुळे सगळ्या चवी आपल्याला इथे मिळणार आहे। आणि हे हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप जोरजोराने मिक्स करू नका, कारण आपले काप जे आहेत ते असेच चांगले लांब लांब राहायला पाहिजे। आणि ह्या सगळ्या गोष्टी घातल्यामुळे ना खूप चांगली चव त्याला येते। आता चांगला रंग यायसाठी आपण हळद घालून घेऊ। तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे। कंपल्सरी नाही आहे हळद, पण रंग छान येतो। आता आपण गोड काप करत आहे, त्याच्यामुळे इथे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। अगदी साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे। आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ना 24 तास असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपण टाकलेले सगळे इन्ग्रेडियंट्स ना ते असं त्याचे काप आहे त्या कापाने शोषून घेतलं पाहिजे, आणि त्याची जी चव आहे त्या कापाला यायला पाहिजे। तर 24 तास पुरे आहे याला। त्याच्यावरती आता झाकण ठेवून आपण हे असंच ठेवून देऊ। आणि आता मी 24 तासानंतर तुम्हाला हे दाखवणार आहे। म्हणजे ही सगळी प्रोसेस तुम्ही सकाळी करून घेतली ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 24 तास होतात, म्हणजे तुम्हाला ते वाळवायला पण सोपं जातं। 24 तासानंतर आपण चेक करूया। तर तुम्ही बघू शकता किती पाणी याला सुटलेलं आहे बघा। आणि मध्ये ना थोडंसं रात्री एकदा ते वर आलेल्या फोडी आहे ना, थोड्याशा चमचेच्या साहाय्याने अशा दाबून द्यायच्या, म्हणजे तो रस जो आहे ते चांगल्या अशा त्या पिऊन घेतात। आणि आता आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे। तर एक गंज घ्यायचा, गंजावरती एक चाळणी ठेवायची,
आणि हे पाणी सगळं आपण चाळून घेऊ. तर तुम्ही बघू शकता किती रंग छान आलेला आहे याला आपण हळद टाकल्यामुळे, आणि सगळे जे आहे साखर वगैरे आपली सगळी विरघळली आहे पूर्ण. आणि आता हे जे खाली उरलेलं पाणी आहे ना, हे पाणी फेकायचं नाही आहे. थोडा वेळ असंच ठेवून ते पाणी जे आहे ते निथळू द्यायचं. आणि आता आपल्याला ह्या फोडी सुकवून घ्यायच्या आहेत. तर तुमच्याकडे ताट असेल किंवा परडे वगैरे असेल तर त्याच्यावरती पण तुम्ही सुकवू शकता. तर इथे मी स्टीलच्या ताटामध्ये सुकवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाणी निघालेलं आहे. आणि बघा आपल्या फोडी पण अशा छान लांब लांब आहे. ह्या ताटामध्ये आपण टाकून घेऊ. तर अशा ना व्यवस्थित ठेवायच्या, खूप एकावर एक फोडी ठेवायच्या नाही. तर वेगवेगळ्या थोडंसं अंतर ठेवून ठेवायच्या, म्हणजे त्या लवकर सुकतात. ज्या मोठ्या मोठ्या फोडी आहे ना त्या पहिले टाकून घ्यायच्या मधल्या भागामध्ये. आंब्याच्या जेव्हा आपण फोडी तयार करतो ना, तर मधल्या मधल्या अशा चांगल्या मोठ्या मोठ्या निघतात आणि मग आजूबाजूला राहिलेला जो मगज आहे ना, तर त्याच्या छोट्या छोट्या होतात. अशा पद्धतीने आता आपण हे सगळे काप जे आहे ते सुकवून घेणार आहोत. तर ऊन जर चांगलं असेल ना, चांगलं कडकडीत ऊन असेल तर 4 दिवस जातात हे सुकवायला. 4 दिवसामध्ये असे चांगले सुकतात. तर हे काप सुकवायला मला 4 ताटं लागले, म्हणजे 3 मोठे ताट आहे आणि एक मग छोट्या ताटामध्ये बसलं. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने आता हे सुकवून घेते आणि उन्हामध्ये ठेवून देते. आणि आता 4 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपले काप कशा पद्धतीने सुकले आहेत. पाणी जे निघालेलं आहे ना, हे मस्त चवदार पाणी आहे. हे एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं आणि या बॉटलला झाकण लावून ठेवून फ्रीजमध्ये हे 8 ते 10 दिवस चांगलं राहतं आणि याचं तुम्ही शरबत बनवू शकता. तर आता मी हे बॉटल भरली त्या पाण्याने आणि थोडंसं पाणी उरलेलं आहे. तर आता आपण त्याचं शरबत बनवूया. तर काही करायचं नाहीये. उरलेलं मी पाणी घेऊन घेतलं. जवळपास एका वाटीला कमीच असेल, जी आपली नॉर्मल वाटी असते ते. आणि त्याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जर थंड चिल पाहिजे असेल तर थंड पाणी घाला किंवा तुम्ही हे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. थोडंसं स्टर करून मी टेस्ट केलं, पण थोडं अजून पाणी घातलं तरी चालतं. तर मी हे पूर्ण जार भरून घेऊन घेतलं. तुम्हाला काही करायचं नाहीये. जस्ट ते आपलं निघालेलं पाणी आणि त्याच्यामध्ये आपलं साधं पाणी घालून द्यायचं. बाकी त्याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आणि तुम्हाला सांगते अप्रतिम चव लागते याची. आणि छान तुम्ही 10 दिवस याचं शरबत पिऊ शकता. मस्त एक नंबर सुपर हे शरबत तयार होतं. म्हणजे तुम्हाला वेगळी मेहनत न करता छान अप्रतिम चवीचं शरबत ऑटोमॅटिकली मिळतं. 4 दिवसानंतर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते आहे. म्हणजे रोज उन्हात न्यायचं, उन्हातून खाली यायचं. थोडीशी मेहनत आहे. हां, अजून एक खूप महत्त्वाची टिप्स आहे, की जेव्हा तुम्ही हे वाळू घालता ना पहिल्या दिवशी, तर जेव्हा दुसऱ्या दिवशी वाळवायला जातात ना, तर तेव्हा त्याला पलटवून घ्यायचं. म्हणजे जसे ठेवले तसेच वरती नेऊन ठेवायचे नाही उन्हामध्ये आणि किंवा तसेच खाली घेऊन यायचे नाही. तर ते रोज पलटवत राहायचे जेवढ्यांदा तुम्ही वाळू घालता. म्हणजे दोन्हीही बाजूनी ते चांगले वाळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताटाला चिपकत नाही. जर तुम्ही 2 दिवस जरी जास्त असेच ठेवले आणि पलटवले नाही ना, म्हणजे ज्याचे त्या दिवशी पलटवायचे. नाहीतर ते ताटाला चिपकून जातील, मग असे चांगले काप निघणार नाही आणि त्याचा चुरा होईल. तर हे एक प्रिकॉशन घेतलं की अगदी परफेक्ट तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता हे चांगले सुकलेले आहे. बघा तुम्हाला दिसत असेल रंगावरून आणि किती सहज ते निघत आहे. तर मला हे 4 दिवस हेच काम पुरलं की न्यायचं वरती आणि परत हे करून घ्यायचं. बघा किती सहज आणि इझिली हे तुटतात आणि मस्त आरामात हे वर्षभर चांगले राहतात. आणि तुम्ही कुठे नेऊ शकता, प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा असंही घरी तुम्हाला थोडंसं उन्हाळ्यामध्ये थकल्यासारखं वाटलं, थोडीशी एनर्जी पाहिजे असेल ना, तर अगदी तुम्ही हे खाऊ शकता. एक जरी स्टिक ती खाल्ली ना, आहाहा! म्हणजे छान असं फिलिंग येतं ते खाल्ल्यानंतर आणि सगळ्या चवी त्याच्यामध्ये आहे आपल्या. आंबट, गोड, तिखट, खारट असं चटपटीत हे तयार होतं ना, तोंडाला अगदी पाणी सुटतं. ती खरंच तुम्हाला सांगते चवीला एक नंबर लागतात. मी बाहेरून विकत आणलेले पण खाल्ले आहे, पण त्याही पेक्षा सुपर आणि अगदी स्वस्त दरात ते घरी तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे. तुम्ही जेवढे चांगले वाळवाल ना, तेवढे ते चांगले टिकतात. तर ते असे क्रिस्पी तयार होतात अगदी. आणि हे तुम्ही बाहेर फिरायला आपण बरेचदा जातो, तर तेव्हा सोबत नेऊ शकता. स्वतःच्या पर्समध्ये डब्यात ठेवले ना, तर उन्हाळ्यामध्ये आपण फिरतो वगैरे, तेव्हा एक जरी तोंडात घातलं ना, तर आपण ज्या कधी गोळ्या खातो, थोडीशी एनर्जी यायसाठी, तर त्याचं हे काम करतं. म्हणजे खूप उपयोगी आहे हे कुठे. आणि तुम्ही पण हा मुखवास नक्की ट्राय करा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.